मॅम. बरं, ठीक आहे. आपण काय शिकत होतो गेल्या वेळेला? ट्रिग्नोमेट्री चालू केलेलं का? येस मॅम. हो मॅम. मॅथ 2 सर. यस मॅम. त्रिकोणमिती. त्रिकोणमितीचा आपण पहिलं एक्सरसाइज घेतलं होतं. दुसरं पण झालं होतं का? पूर्ण झालं का आपलं ट्रिग्नोमेट्री? नो मॅम. नाही नाही नाही, बाकी आहे. ठीक आहे. आपण काही गोष्टी बघितल्या की साइन थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा इक्वल असतं, बरोबर आहे? हे लक्ष, आपण बघा गणित पण सोडवली होती ही वाली. Yes, ma'am. हो मॅम. कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा असतं, ठीक आहे? आणि टॅन थिटा आणि टॅन 90 मायनस थिटा यांचं मल्टिप्लिकेशन 1 असतं, हे आपण शिकलो. यस मॅम. या बेसिक आपण तीन गोष्टी आपण बघितल्या होत्या त्या दिवशी, तर त्या लक्षात ठेवायच्या. काय काय शिकलो होतो? 3 गोष्टी. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. आणि टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. तिसरी जी आयडेंटिटी आहे ती थोडी वेगळी आहे, ठीक आहे? पहिला 2 सेम आहेत. पहिला कॉस आणि साइनच्याच रिलेटेड आहे. स्क्रीन दिसते? येस मॅम. Yes, ma'am. पहिली जी आयडेंटिटी होती ती साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, ठीक आहे? दुसरी होती कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. आणि तिसरी होती टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 असं होतं. म्हणून तुम्हाला टॅन 30 इंटू टॅन, इथे तुम्हाला मी बॉक्स दिला होता आणि इथे 1, मग इथे किती येईल बॉक्स मध्ये व्हॅल्यू? आपण हे शिकलो होतो. 30. हा, किती येईल? 30 Minus 90. Minus 90. इथे व्हॅल्यू किती लिहू मी बॉक्स मध्ये? 60. टॅन 30 इंटू टॅन 60, बरोबर, ठीक आहे. आता आपल्याला काय शिकायचं माहितीये का? आता आपल्याला एक टेबल बघायचं, टेबल व्हॅल्यूजचा. म्हणजे आपण जे पण 3 गुणोत्तर बघितली, साइन, कॉस आणि टॅन, या 3 गुणोत्तरांच्या किमती बघायच्या. वेगवेगळ्या कोनाच्या मापांच्या किमती. म्हणजे साइन 0 काय व्हॅल्यू आहे, साइन 30 काय व्हॅल्यू आहे, साइन 0 ची व्हॅल्यू, साइन 30 ची व्हॅल्यू, साइन 45, साइन 60, साइन 90, कॉस 0, कॉस 30, कॉस 45, कॉस 60, असे काही ज्या मेन अँगल्स आहेत ना, त्या अँगलच्या या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, त्रिकोणमितीय गुणोत्तर, यांची किमती काय असणार आहे. तर तो टेबल आपला पाठ पाहिजे, कारण त्याच्यावरून आपल्याला गणित सोडवायचे. तर तो टेबल जो आहे तो पाठ करण्यापेक्षा त्याच्यामध्ये एक ट्रिक आहे, ती ट्रिक लक्षात ठेवायची. ती ट्रिक मी तुम्हाला सांगते की कसं तुम्ही त्या व्हॅल्यूज पाठ न करता तुम्ही स्वतः बनवू शकता तो टेबल. आणि तो पटकन बनवायचा, फार वेळ नाही घ्यायचा. तर पहिला मी इथे 0 डिग्री आहे, त्यानंतर 30 डिग्री आहे, त्यानंतर 45 डिग्री आहे, 60 डिग्री आहे आणि 90 डिग्री. हे 5च अँगल, हे 5 अँगल आपल्याकडे आहेत. पहिला रेशो साइनचा आपण घेणार आहोत, नंतर कॉस, नंतर टॅन. तर आधी मी साइनची जी लाईन आहे ती मी तयार करते. साइन 0 काय असणार, साइन 30. साइनची एकदा लाईन बनवली ना की बाकीचे 2 आपोआप तुम्हाला लिहिता येतात. आता साइन पहिला काय करायचं माहितीये का? साइनच्या लाईन मध्ये 1 2 3, सॉरी 0 पासून सुरू कर, सॉरी 0 1 2 3 4 असं लिहून घ्या, ठीक आहे? त्यानंतर याला ना 4 ने डिवाइड करा सगळ्याला. 4. आधी 0 to 4 लिहून घ्यायचे,
मग त्यांना 4 ने डिवाइड करायचं. आता काय आन्सर येईल? याचा आन्सर 0 येणार. 0/4 म्हणजे 0. ठीक आहे. इथे याला काय भाग नाही जाणार, हे असंच राहील. इथे भाग जातो बघा, बेके बे बे दोन्ही 4 म्हणजे याचं आन्सर 1/2 येणार. इथे पण भाग नाही जात, इथे जातो 4 1 जा 4 म्हणजे इथे 1 येतं आन्सर. एवढं केलं. इथपर्यंत कळलं? Yes, ma'am. परत सांगतो. आधी काय करायचं आपण? आधी काय करायचं? झिरो ते 4 लिहायचे अंक. हा, 0 to 4. 0 1 2 3 4. त्यानंतर काय केलं मी? 4 भाग द्यायचा. त्यानंतर मी 4 प्रत्येकाला ने 4 भागलं. करायचं. काय केलं? 4 ने भागलं. Divided by 4. बरोबर. फोर ने डिवाइड केलं. 4 ने डिवाइड करून मी थोडस भाग जात असेल तर लावला आणि एक फायनल आन्सर मी काढलं. फायनल व्हॅल्यू काढलं. याचं 0 याला डिवाइड नाही होत आहे. ह्याला फक्त भाग लागतो आणि हे 1/2 येणार आणि याला भाग लागतो. एक उत्तर आहे. आता यांचे ना वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ घेतलं की ते तुमच्या व्हॅल्यूज असणार फायनल. आधी 0 1 2 3 4 लिहायचं, मग 4 ने भागायचं आणि मग नंतर वर्गमूळ घ्यायचं. आता शून्याचं वर्गमूळ घेतला तर शून्यच उत्तर येणार आहे. 0. याचं वर्गमूळ हा, याचं वर्गमूळ घेतलं तर याचं आन्सर 0 येणार. याची व्हॅल्यू येणार 0. याची व्हॅल्यू 0 आली. ही व्हॅल्यू 0 आहे. त्यानंतर याचं स्क्वेअर रूट घेतला आणि 4चं 2 येतं म्हणजे 1/2. 1/2. आता हे 1/2 आहेत. आता याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर 1चं स्क्वेअर रूट 1 येणार, पण 2चं स्क्वेअर रूट आपल्याला माहित नाही म्हणून ते स्क्वेअर रूट मध्ये जाणार. 1/√2. इथे कसं होतं 1/4 होतं. 1/4 म्हणजे दोन्ही पण परफेक्ट स्क्वेअर आहे, वर्ग संख्या, त्यामुळे त्याचं वर्गमूळ 1/2 येणार. त्यानंतर याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर 3 परफेक्ट 3 स्क्वेअर नाही, आपण त्यामुळे तो वर्गमुळात जातो. हा, आणि जो 4 आहे 2 होतो मॅम. रूट 4 आहे तो 2 होतो आणि 3 वर्गमुळात जातात कारण ती पूर्ण वर्ग संख्या नाही. आणि इथे 1 वर्गमुळात टाकल्यानंतर 1 उत्तर आहे. ठीक आहे. मग या तुमच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहेत. या तुम्ही पाठ केल्या तरी चालतील. 0 1/2 1/वर्गमुळात 2 वर्गमुळात 3/2 आणि 1 पाठ केला तरी सोपे आहे, किंवा ही ट्रिक वापरली तरी सोपी. ठीक आहे. ह्या साईनच्या व्हॅल्यूज आहेत. साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. साइन 0 ची व्हॅल्यू 1/2 आहे. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे. साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे. आता ह्या साइनच्या व्हॅल्यूज झाल्या. आता आपल्याला कॉसच्या व्हॅल्यूज हव्या. कॉसच्या व्हॅल्यू साठी करायचं काय माहितीये का? आपल्याला माहित आहे की साइनच्या व्हॅल्यूज ज्या असतात, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू आणि कॉस कोणाची व्हॅल्यू सेम असेल? साइन 0 ची जी व्हॅल्यू आहे ती 90. कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू? 90. कारण साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90. म्हणजे काय करायचं माहितीये का? हे उलटा करा. इथून लिहायला सुरुवात करा. म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू ही कॉस 90 ची व्हॅल्यू असणार. सॉरी, साइन 90 ची व्हॅल्यू ही कॉस 0 ची असणार. साइन 60 ची व्हॅल्यू ही कॉस 30 ची व्हॅल्यू असणार. कळलं? म्हणजे इथे काय येणार? कॉस 0 ची व्हॅल्यू काय येणार? 1. उलट लिहायला सुरुवात करा. इथे 1 आहे ना, मग इथे 1 लिहा. नंतर इथे √3/2 आहे, इथे √3/2 लिहा. नंतर हा 1/√2 इथं.
त्यानंतर इथे 1/2 आणि इथे काय लिहायचा? 0. 0. आता आणखी एक तुम्हाला गोष्ट मला ह्याच्या आयडेंटिटीमध्ये एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची राहील, विसरली. एक अजून आयडेंटिटी आहे, ती कोणती आहे माहिती का? साइन सांगितलेली का तुम्हाला? साइन थिटा आणि कॉस थिटाचा आपण भागाकार केला ना, तर आपल्याला काय मिळतं माहिती का? काय मिळतं? साइन थिटा भागिले कॉस थिटा. टॅन थिटा. साइन थिटाचे कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्या 3 आयडेंटिटी बरोबर ही आणखी एक आयडेंटिटी तुम्हाला मिळणार. ठीक आहे. मग आपण काय करायचं माहितीये का? टॅन थिटाचा जो कॉलम आहे, तो तिसरा जो कॉलम आहे, तो तिसरा कॉलम मिळवण्यासाठी तुम्ही साइन आणि कॉसचा भागाकार करायचा. म्हणजे आता साइन आणि कॉस आहे, हा साइनची व्हॅल्यू आहे 0 आणि कॉसची व्हॅल्यू आहे 1. तर 0 आणि 1 चं डिव्हिजन करा. 0 भागिले 1 किती होता? 0 भागिले 1 0 येणार. 0 येणार. कळलं ना? हा, इथे 0 येणार. त्यानंतर हा, इथे 0. त्यानंतर हे साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आणि √3/2. बघा 1/2 आणि √3/2 यांचा भागाकार केला 1/2 भागिले वर्गमुळात 3/2. वर्गमुळात 3/2. तर हे 2 ना कॅन्सल होतात. हे 2 कॅन्सल होतात आणि मग 1/√3 एवढं राहतं. वरती 1 आणि खाली √3 असे. मग याची जी व्हॅल्यू आहे इथे 2 हे कॅन्सल होणार. साइन आणि कॉसचा भागाकार केला तर हे 2 कॅन्सल होणार आणि काय राहणार? फक्त टॅन मध्ये काय राहील? 1/√3. कळलं? हो टीचर. येस मॅम. इथे पण Yes, ma'am. 45 मध्ये पण √2 कॅन्सल होणार. हे √2 आणि हे √2 कॅन्सल होणार. मग काय राहणार? छेदातले कॅन्सल होणार. सेम डिनॉमिनेटर मधले जे टर्म्स आहेत इक्वल ते कॅन्सल होणार. √2 जाणार आणि 1/1 म्हणजे नुसता 1 लिहिला तरी चालतो. आणि इथे 2 आणि 2 कॅन्सल होणार आणि इथे येणार √3/1. √3/1 म्हणजे फक्त √3 लिहिलं तरी चालेल, कारण अपॉन 1 आहे. छेदात 1 असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो. आणि इथे 1/0. आता जेव्हा छेदामध्ये 0 असतात तेव्हा आपण ती व्हॅल्यू पकडत नाही, म्हणजे ती व्हॅल्यू अव्याख्येय असते. इथे कसं होतं? इथे 0 वरती होता, 0/1 होता. 0 वरती अंशामध्ये 0 चालतो, छेदामध्ये 0 चालत नाही. ती संख्या आपण संख्याच धरत नाही, ती अव्याख्येय असते. अव्याख्येय म्हणजे तिची आपण व्याख्याच करू शकत नाही. कधी? जेव्हा छेदात 0 असेल तेव्हा. अंशात 0 चालतो. अंशात 0 असेल तर उत्तर 0 येतं, पण छेदात 0 असेल तर ते नॉट डिटरमाइन लिहितो आपण किंवा अव्याख्येय लिहितो. कारण 1/0 अव्याख्येय, इन्फिनिटी आन्सर आहे, नॉट डिटरमाइन, म्हणजे ती आपण संख्या सांगू शकत नाही. कळलं? म्हणजे इथे टॅन 0 Yes, ची ma'am. किंमत 0, टॅन 30 ची 1/√3 याची 1 आणि इथे वर्गमुळात 3. आता या तक्ता तुम्ही लिहायची प्रॅक्टिस करायची, तुम्ही तयार करायला शिकायचं आणि याच्यावरून आपल्याला गणित आहे. हो या टीचर. व्हॅल्यूज आपला पाठ पाहिजे, म्हणजे हा तक्ता लिहिता आला पाहिजे. तर त्याच्यावरून कशी गणित असणार? तर त्याच्यावरून आपल्याला अशी गणित असणार. सांग.
हा जो दुसरा पहिला प्रश्न आपल्याला हा पहिला जो टेबल दिलाय तो कसा सोडवायचा ते सांगते. हा दुसरा जो प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ या आपल्याला होणार आहे. आता ही गणित कशी सोडवायची तर पहिलं गणित काय आहे बघा 5 sin 30 प्लस 3 tan 45 असं आहे. आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. फाइंड द व्हॅल्यूज किमती फाइंड आउट करायच्या. काय आहे पहिलं 5 sin काय 5 sin 30 प्लस 3 tan 45 ठीक आहे. आता याच्या व्हॅल्यू साइन 30 tan 45 या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे बघा साइन 30 ची टेबल मध्ये 1.2 1/2 1/2 हे मी घालवलेत म्हणजे ऍक्च्युली ते आहेत तिथे. त्या व्हॅल्यूज साठी आहेत. हा 1/2 साइन 30 आणि tan 45 ची व्हॅल्यू काय आहे tan 45 पण आहे. tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे. 1 मग इथे मी त्या व्हॅल्यूज टाकते. इथे 5 आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे. मग इथे 5 इंटू साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 इथे मी ब्रॅकेट घेते प्लस 3 इंटू tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5 1 जा 5/2 अंशांचा गुणाकार होतो आणि छेद तसाच आणि इथे 3 येणार. आता याच्या पुढे काय करायचं हे याच्या पुढे कसं सोडवायचं यांची बेरीज करायची आपल्याला आणि बेरीज होण्यासाठी काय पाहिजे एक्स न्यूमरेटर सेम लावतो. हा इक्वल डिनॉमिनेटर पाहिजे. डिनॉमिनेटर हा तर याचा डिनॉमिनेटर किती आहे काही नाही म्हणजे 1 आहे. इथे 2 आहे. मग याचा आपण 2 करूया. 2 करण्यासाठी इथे 2 ने वरती आणि खाली मल्टिप्लाय करायचं. मग इथे होणार 6/2. आता डिनॉमिनेटर इक्वल झाला तो एकदा खाली लिहायचा. डिनॉमिनेटर ऍड नाही करायचा. डिनॉमिनेटर जो इक्वल झालेला आहे तो एकदाच लिहायचा आणि वरती 5 + 6 म्हणजे जाणार 11/2. ही तुमची व्हॅल्यू आहे या याची 5 sin 30 प्लस 3 tan 45 कळलं. व्हॅल्यूज टाकायच्या आणि ते सॉल्व्ह येस करायचं. मॅम. हो नॉर्मल टीचर. आपण तसं कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर सेकंड वाला बघा 4/5 tan square 60 3 sin square 60. आता हे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर करायच्या व्हॅल्यूचा त्या ज्या व्हॅल्यूज येतात जसं इथे tan 60 आहे आणि sin 60 आहे पण नुसतं tan 60 नाही tan square 60 आहे आणि sin square 60 मग यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना याचा स्क्वेअर करायचा. मग इथे 4/5 इंटू tan 60 ची व्हॅल्यू लिहायची आणि स्क्वेअर करायचं कारण इथे स्क्वेअर आहे. tan 60 ची व्हॅल्यू काय आहे रूट मॅम √3 √3 त्याचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा कारण इथे tan स्क्वेअर आहे प्लस 3 sin 60 ची व्हॅल्यू काय आहे sin 60 3/2 √3/2 त्याचा स्क्वेअर करायचा कारण आपल्याला sin स्क्वेअर 60 आहे. आधी यांचे स्क्वेअर करून घ्या मग मल्टिप्लिकेशन करा मग ऍडिशन.
आता ती स्क्वेअर केल्यानंतर √3 स्क्वेअर किती येतो? मॅम स्क्वेअर कट होईल ना? मॅम स्क्वेअर कट होईल ना? स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट होतो. स्क्वेअर नाही, हा रूट आणि हा स्क्वेअर कट होतो. हे दोन जाणार. मग काय राहणार? 3 प्लस 3 राहणार. 3 इंटू याचा पण स्क्वेअर करायचा, याचा पण स्क्वेअर. हा √3 स्क्वेअर केला 3 आन्सर येणार आणि 2 स्क्वेअर किती येणार? 4. 4. आता यांना मल्टिप्लाय करा आणि मग ऍड करा. मल्टिप्लिकेशन साठी सरळ मल्टिप्लाय करायचं. न्यूमरेटरने न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये इथे काही नाही तर 1 आहे. म्हणजे 4 3 जा 12, 5 1 जा 5 प्लस 3 3 जा 9. हे 3 3 घालवायचे नाही. खूप मुलं असं करतात की 3 3 दिसले की घालवणार, पण ते न्यूमरेटर मध्ये भाग नाही लावत. अंशामध्ये भाग नाही जात. एक छेदात असेल, एक अंशात असेल तर घालवतो आपण. हो. आता यांचा डिनॉमिनेटर इक्वल करायचा. डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी लसावी काढायचा. इथे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल आणि इथे कितीने लागेल? 5 आणि 4चा लसावी काढायचा. एलसीएम काढायचा 5 आणि 4चा. दोघांच्या टेबलमध्ये येणारा सगळ्यात छोटा नंबर घ्यायचा. कोणता? दोघांचा डिनॉमिनेटर काय करायचा? 5 आणि 4च्या पाड्यात येणारी संख्या किती? 20 मॅम. सेम म्हणजे किती करायचं? 20. 20. 20. 20 5 4 येण्यासाठी या 5 ला 4 4 5 ने मल्टिप्लाय. इथे येणार 48, इथे येणार 45 आणि इथे 20. बरोबर? येस. हो असा टीचर. आन्सर. कळलं का सगळ्यांना? हो टीचर. आणखी कोणतं पुढचं गणित? हे सगळे सोडून दाखवू तुम्हाला? मॅम 5 वाजून सोडून दाखवा. मॅम आम्ही काही सोडून घेऊ. 5 पर्यंत? नाही मॅम 5 गणित सोडून सगळेच दाखवा. आम्ही दाखवते. काही मॅम चौथं पण होमवर्क आम्ही दाखवते. काही चौथं थोडा न्यूमरेटर. चौथं सोडून दाखवते आणि 5वं. ठीक आहे? चौथं थोडं न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे ना म्हणून. ओके. ओके. चौथ्यामध्ये tan 60 अपॉन sin 60 प्लस cos 60 असं आहे. आता याच्या व्हॅल्यूज टाका. इथे स्क्वेअर वगैरे काही नाही, त्यामुळे फक्त त्या आहेत त्या व्हॅल्यूजच येणार. tan 60 ची व्हॅल्यू आहे वर्गमुळात 3. sin 60 ची √3 अपॉन 2 प्लस cos 60 ची व्हॅल्यू 1/2. 1/2. आता बघा इथे छेदामध्ये परत फ्रॅक्शन आलेलं आहे. मग आधी छेदामध्ये मी ते सॉल्व्ह करते. या दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे, तो एकदाच लिहिणार आणि वरती √3 + 1 होणार. कळलं? आता इथे काय करायचं माहितीये का? हो टीचर. डिव्हिजन म्हणजे इनव्हर्स मल्टिप्लिकेशन असतं. भागाकार म्हणजे व्यस्त गुणाकार असतो. हा जो वर्गमुळात 3 आहे तो वर्गमुळात 3 तसाच लिहिणार आणि हे जे भागिले ही रेषा म्हणजे डिव्हिजन आहे. या डिव्हिजनचं जर मला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे
तर हा जो खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो व्यस्त होतो, म्हणजे उलटा होतो. म्हणजे काय होणार, 2 वरती येणार आणि √3 खाली येणार. एवढं कळलं? कळलं का हे काय केलं? हा जो डिनॉमिनेटर आहे ना, हा वरती जाऊन व्यस्त होणार, उलटा होतो. कारण भागिले भागाकारामध्ये जे काही असतं, आपण बघा अशी गणित सोडवले, समजा तुम्हाला असं दिलं असेल, तर हे भागाकाराचा गुणाकार करताना पहिला 2/3 असंच लिहितो आणि हा भागाकार जो असतो तो व्यस्त गुणाकार असतो. म्हणजे भागाकाराचं गुणाकारात रूपांतर करायचंय तर पुढची संख्या आपण उलटी करतो, व्यस्त करतो. कळलं का? हो टीचर. इथे करायचं. आता इथे मग काय होणार, इथे आता 2√3 मल्टिप्लिकेशन करा, 2√3 आणि इथे √3+1 असे. आता हे तुमचं फायनल आन्सर नाहीये. बघा हे उत्तर आहे का? हे उत्तर असेल तर ठीक आहे, तो बरंच आहे. पण माझ्या मते याला रॅशनलाइज करावं लागेल. हेच आन्सर आहे का मागे? येस मॅम. एवढंच आहे. मॅम 2 पुढं कसं काय आला? हा बघा ना, हा 2 आहे ना, हा 2 गुणाकार आहे ना, √3 बरोबर 2 × √3. √3 2 आधी लिहिला, मग √3 दोघांचा गुणाकार केल्यावर 2 वर्गमुळात 3 येणार ना. वर्गमुळात 3 गुणिले 2 म्हणजे 2 वर्गमुळात. हा 2 नंतर लिहिण्यापेक्षा आधी लिहिला, गुणाकारच आहे ना तसा पण. कळलं? ओके मॅम. कळलं का सगळ्यांना? हो टीचर. त्यानंतर 5वं घेऊ ना, 5वं घेऊ म्हणताय ना. cos square 45 plus sin square 30. ते इथे आता स्क्वेअर्स आहेत, त्यामुळे स्क्वेअर करायला लागतात. cos 45 ची व्हॅल्यू काय आहे? 1/√2. 1/√2. त्याचा स्क्वेअर करावा लागेल कारण स्क्वेअर दिलेले. येस मॅम. आणि sin 30 1/2 आहे. त्याचा पण स्क्वेअर. 1/√2 चा स्क्वेअर काय येईल? 1/2. 1/2 कारण 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2 येणार. आणि 1/2 चा स्क्वेअर काय येईल? 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. आता यांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे का? मॅम मग इथे 2 आहे, इथे 4 आहे. दोघांचा एलसीएम काय येतो? 2 आणि 4. दोघांच्या टेबलमध्ये येणारा छोटा नंबर कोणता आहे? 8. 2 आणि 4च्या टेबलमध्ये येणारा छोटा नंबर 8 नका घेऊ. दोघांच्या टेबलमध्ये आणखी छोटा नंबर आहे जो दोघांच्याही टेबलमध्ये येतो. 4. 4. 2 नाही, 2च्या पाड्यात येतात पण 4च्या कुठे येतात? दोघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या जी दोघांच्या पण टेबलमध्ये येते त्याला एलसीएम बोलतो आपण. लिस्ट कॉमन मल्टिपल 4 आहे ना. म्हणजे आपल्याला इथे यालाच फक्त गुणावं लागेल. याचा ऑलरेडी डिनॉमिनेटर 4 आहे, याला कशाने मल्टिप्लाय नाही केलं तरी चालेल. इथे 2/4 आणि इथे 1/4. कळते का? हो टीचर. हो मॅम. 3/4. येस मॅम.
3/4 आन्सर. ठीक आहे. आता तक्ता जो आहे ही बाकीची गणितं सोडवाल. हो टीचर. येस मॅम. बर, आता इथे तक्ता जो आहे ना त्याच्यातलं एक गणित मी सांगते. तक्त्यामध्ये कसं दिलेलं असणार माहित आहे का तुम्हाला? तक्त्यामध्ये आपल्याकडे 3 गुणोत्तर आहेत की नाही. साइन थीटा आहे, कॉस थीटा आहे आणि टॅन थीटा आहे. यापैकी ना Cos, एक tan. गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. यापैकी एक गुणोत्तर तुम्हाला कुठलंही दिलेलं असणार. म्हणजे साइन देतील, कॉस आणि टॅन शोधायचं असेल, किंवा कॉस देतील, साइन आणि टॅन तुम्हाला शोधायचं असेल, किंवा टॅन थिटा देतील, साइन आणि कॉस शोधायचं. म्हणजे 3 पैकी कोणतंही एक गुणोत्तर तुम्हाला देणार आणि उरलेली 2 गुणोत्तर तुम्हाला शोधायची. असा प्रश्न आहे, असा तो तक्ता आहे. तर प्रत्येकासाठी वेगवेगळं सोडवायचा. हे बघा, आता हे हे सगळी वेगवेगळी गणित आहेत. हे पहिलं गणित आहे, हे दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं असे 9 गणित आहेत. तर पहिल्या गणितामध्ये तुम्हाला काय दिले बघा. या गणितामध्ये पहिल्यामध्ये तुम्हाला कसली किंमत दिलेली आहे? पहिलं गणित आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्हाला साइन थिटा आणि टॅन थिटा शोधायचं. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये तुम्हाला कसली व्हॅल्यू दिली आहे? साइन थीटा. साइन थिटाची व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला कॉस आणि टॅन शोधायचं. तर इथे करायचं काय माहितीये का? समजा पहिलं गणित तुम्हाला सोडवायचंय, साइन थिटा. पहिल्यामध्ये तुम्हाला कॉस थिटा दिलेला आहे. ठीक आहे. तर काय करायचं आपण? सोपं आहे. सगळी गणितं सोडवण्याची एकच पद्धत आहे ही. तुम्हाला कॉस थिटा दिलेला आहे 30/37, 35/37. आणि आपल्याला साइन आणि टॅन शोधायचं. तर काय करायचं? सगळं बेसिक तुम्हाला कुठलंही याच्यातलं गणित सोडवायचं तर बेसिक एक ट्रायंगल काढायचं. ठीक आहे. एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. काटकोन त्रिकोण एक काढायचा. असा एक काटकोन त्रिकोण काढायचा, ABC. ठीक आहे. आणि या ABC त्रिकोणामध्ये तुम्ही काय करायचं माहितीये का? ABC मध्ये B तर 90 अंशाचा आहे, B 90 अंशाचा आहे. तर A आणि C कोणत्याही एका त्रिकोणापैकी एका कोणापैकी A किंवा C पैकी कोणताही एक थिटा म्हणून घ्या. थिटा म्हणजे मी समजा A थिटा घेते. दोघांपैकी C पण घेऊ शकता तुम्ही, असं काय नाही. ठीक आहे. मी A थिटा घेतला. आता A थिटा घेतल्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू मला दिलेली आहे 35/37. ठीक आहे. आता कॉस थिटा जर मी या व्याख्येनुसार गेली तर कॉसची व्याख्या काय आहे? कॉस थिटाची व्याख्या काय आहे? Adjacent upon a hypotenuse. Adjacent upon hypotenuse. Yes, Adjacent side upon hypotenuse. ठीक आहे. आता ऍडजसेंट साइड थिटा आपला A आहे, बरोबर आहे. त्या थिटाला ऍडजसेंट साइड कोणती आहे? AC. नाही, AC हायपोटेनस आहे.
एसी हायपोटेनस आहे, तो ऍडजसेंट मध्ये नाही घ्यायचा. AB ना adjacent. ए बी ऍडजसेंट आहे आणि एसी AB हायपोटेनस. ma'am. ठीक आहे, कळलं? आता हेच ए बी अपॉन एसी आपल्याला दिलेलं आहे 35/37. ए बी अपॉन एसी जो आहे तो 35/37 आहे. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला या दोन व्हॅल्यूज मिळतात, ए बी ची व्हॅल्यू. पण आपण 35 नाही घ्यायचे. आपण काय करायचं असू की नाही, तेव्हा आपण एक कॉमन मल्टिपल घेतो. मग इथे एक कॉमन मल्टिपल घ्या, के के असा कॉमन मल्टिपल घ्या. त्याच्यावरून आपण ऍक्च्युअल व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. म्हणजे बघा, एखादा रेशो असेल तर त्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज नसतात. म्हणजे मी समजा 60 आणि मी 45 घेते, या ऍक्च्युअल माझ्या व्हॅल्यूज आहेत. पण याचा रेशो मी लिहिताना 60 45 नाही लिहित. इथे भाग जातो बघा 15ने. 15×60 15×3 45, म्हणजे 4:3 असा रेशो लिहितो. रेशो 4/3 आहे. मग रेशो 4/3 आहे तर माझ्या खऱ्या किमती पण 4/3 होत्या का? माझा रेशो 4:3 आहे, पण माझ्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज वेगळ्या आहेत ना. ऍक्च्युअल व्हॅल्यूज कोणत्या आहेत माझ्या? 60 आणि 45. पण मी रेशो त्यांचा 4:3 घेते. मग रेशो जो आहे तो त्याच ऍक्च्युअल व्हॅल्यू असतील असं नाही. खऱ्या व्हॅल्यू पाहिजे तर एक कॉमन मल्टिपल जर आपण घेतला तर त्याच्याने आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यूज मिळतात. म्हणजे काय, जर मला एबी पाहिजे तर एबी मी काय घेणार? 35K घेणार. म्हणजे इथे तुमची एबी जी आहे ती 35K आहे आणि ही जी एसी आहे ती एसी किती घेणार? 37K. एक कॉमन मल्टिपल घेऊन टाकायचं. खरं तर गरज नाहीये, नंतर आपण परत रेशोज घेणार आहोत, त्याच्यामध्ये तो के कॅन्सल होतो. पण इथे सध्या घ्यायचा. AB 35K, AC 37K. इथपर्यंत कळलं? कॉस ma'am. थिटा मला दिलेला आहे. कॉस थिटाची मी व्याख्या लिहिली, डेफिनेशन लिहिली. त्याच्यावरून ऍडजसंट साइड थिटाला कोणती आहे? थिटा तुम्ही कोणताही घेऊ शकता, ए घ्या किंवा सी घ्या. सी घेतलं तर ऍडजसंट साइड वेगळी येईल, बीसी येईल, तरी पण चालेल, काही हरकत नाही. पण थिटा ए किंवा सी मधला कोणता तरी एक घ्यायचा आणि त्या थिटासाठी कॉसची व्याख्या लिहायची आणि त्याचे ऍडजसंट साइड आणि हायपोटेनस मी लिहिली. त्याच्यावरून मला एबी आणि एसी मिळालं. एबी आणि एसी मिळाल्यानंतर तिसरी साइड जी आहे बीसी ती मला शोधायची आहे. मग ती शोधण्यासाठी काय करायचं? आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन बाजू दिलेल्या असतील आणि तिसरी जर शोधायची तर आपण काय वापरतो? काटकोन काय त्रिकोणात ma'am? एक किंमत दिलेली, दोन काटकोन त्रिकोण असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल, तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन व्हॅल्यूज आपल्याला माहित आहेत. दोन बाजू, त्रिकोणाच्या दोन बाजू माहित आहेत. Ma'am, जसं Pythagoras इथे theorem. पण आपल्याला दोन, बरोबर, पायथागोरस थेरम. इथे पण आपल्याला दोन बाजू माहित आहेत, ए बी माहित आहे आणि एसी माहित आहे. बीसी मला माहित नाही. बीसी जर मला शोधायचंय तर इथे मी पायथागोरस थिअरम वापरेन. म्हणून काय लिहायचं? इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी, एबीसी राईट अँगल ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थिअरम. काय येणार बाय पायथागोरस थिअरम? काय मिळणार मला सूत्र? AB plus BC is हायपोटेनस equal to स्क्वेअर. AC. स्क्वेअर 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 आहेत तिथं. Yes, ma'am. ए Square. बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू BC एसी square. स्क्वेअर. म्हणजे किंवा आपण उलट आपण काय लिहितो? हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे कर्ण वर्ग. कर्ण एसी आहे, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग, म्हणजे ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. इकडे कर्ण असतो. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. एसी मला माहित आहे आणि ए बी माहित आहे, बीसी शोधायचंय. एसी किती आहे? एसी 37K आहे. 37K चा स्क्वेअर. ए बी 35K आहे, त्याचा स्क्वेअर प्लस बीसी मला शोधायचं. तर 37K, 37 चा स्क्वेअर काय येतो?
1369 के स्क्वेअर आणि याचा येतो 1225 के स्क्वेअर. के चा पण स्क्वेअर केला मी आणि नंबरचा पण केला. आता बीसी स्क्वेअर इकडेच ठेवायचा. हा 1225 इकडे येऊन मायनस होणार. के स्क्वेअर मायनस 1225 के स्क्वेअर. इथपर्यंत कळलं? कारण बीसी पाहिजे ना मला. आता सबट्रॅक्शन करा. 1369 के स्क्वेअर मधून 1225 स्क्वेअर मायनस करायचा. 441 के स्क्वेअर 144 स्क्वेअर के स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट सगळ्यांचं घ्या. सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेतल्यावर इथे बीसी येणार आणि इथे 144चं स्क्वेअर रूट 12 आणि के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट के. म्हणजे बीसी तुमचं 12 के आलं. कळलं? बीसी 12 के आलं. हो टीचर. आता एकदा ही तिसरी बाजू मिळाली की तुम्ही कोणतंही गुणोत्तर घेऊ शकता. आता जर साईन पाहिजे तुम्हाला तर साईनची व्याख्या वापरायची. साईन थिटा. साईन थिटाची व्याख्या अपोजिट साइड Opposite upon hypotenuse. मग थिटाला अपोजिट साइड कोणती आहे? या थिटा म्हणजे हा आपण अँगल घेतला ए, त्याला अपोजिट साइड कोणती आहे? BC. BC. त्याला अपोजिट साइड बीसी आणि बीसी अपॉन हायपोटेनस म्हणजे एसी. बीसी अपॉन एसी. बीसी 12 के आलं, एसी 37 के आहे. के के परत जाणारच आहे. 12 अपॉन 37. टॅन थिटा पाहिजे. टॅन थिटा साठी अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड बीसी आहे आणि ऍडजस्टंट साइड कोणती आहे थिटाला? अपोजिट बीसी आहे आणि ऍडजस्टंट कोणती आहे? ऍडजस्टंट कोणती आहे? एबी. बीसी 12 के आणि एबी 35 के. के के जाणार 12/30. कळलं का? Yes, ma'am. हे दोन रेषे तुमचे न्या. आधी काय केलं आपण? एक त्रिकोण काढला. या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण काढला. या त्रिकोणामध्ये दोन लघुकोन जे आहेत त्यापैकी एक थिटा घेतला. ठीक आहे. ह्या थिटा घेतल्यानंतर मला जे गुणोत्तर दिले कोणतेही देऊ दे तुम्हाला, साइन देऊ दे, कॉस, टॅन, ते लिहायचं आधी आणि त्याची व्याख्या लिहून त्याप्रमाणे कोणत्या बाजू येतील या दोन, त्या दोन बाजू कोणत्याही दोन बाजू तुम्हाला मिळतील काटकोन त्रिकोणामध्ये. मग तशा त्या दोन बाजू घेऊन त्याचं कॉमन मल्टिपल घेऊन के घेऊन मग त्या दोन किमती मिळवायच्या आणि मग पायथागोरस थेरम वापरून तिसरी बाजू शोधायची. आणि एकदा तिसरी बाजू मिळाली की पुढचे गुणोत्तर तुम्ही काढू शकता. नाही आलं तर आपण अजून एक दोन उदाहरणं घेऊ याची. ठीक आहे. 9 गणित आहेत बघा येतात. Okay, ma'am. बाय. Bye, ma'am. Good night. मैम होमवर्क क्या है? होमवर्क यही है अभी जो मैंने पढ़ाया. कौन सा एक्सरसाइज है ये? 8.2 प्रॅक्टिस सेट. त्यातला तो तक्ता येतो का बघा आणि ज्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या सेकंड क्वेश्चन तो पण बघा. ओके. Okay, ma'am. Good night, ma'am.